स्पेशल गाजर बर्फी। आज आपण तोंड गोड गोड करणार करणार आहोत बर्फीने ते पण माव्याची बर्फी नाही, मिठाई नाही, काय नाही, आम्ही तोंड गोड करणार आहोत गाजराच्या बर्फीनी। ही 100% हे जसं तुम्हाला गाजरचा हलवा आवडतो तसंच तुम्हाला 101% गाजराची बर्फी नक्कीच आवडेल। तर चला आपण सुरुवात करूया। चला तर आता आपण सुरुवात करायची। चला आता पहिले आपण बघा काय काय आहे। दूध आहे, दुधाची पावडर आहे, साखर आहे, रवा आहे, गाजर आहे, बदाम आहे आणि इथं तेल घेतलेलं आहे, तेल, वेलची, पाणी गाजर धुवायसाठी। तर चला आपण सुरुवात करूया। थोडे थोडे आपण वरच्या साली काढून घेऊया, जास्त नाही, आणि मग त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। चला आता आपण गाजर किसायला घेऊया। बारीक बारीक किसायला, मस्त पैकी लाल लाल। मित्रांनो आता आपलं गाजर किसून झालेलं आहे। चला तर आता आपण चूल पेटून घेऊया। चला आता आपण रवा भाजून घेऊया। पहिले थोडस तेल टाकते, बघ आपलं मस्त पैकी टोप आता गरम झालेला आहे। तेल थोडसच आपण टाकूया, आपलं गाजर थोडस आहे। मित्रांनो आता आपण रवा 2-4 मिनिटं भाजून घेऊया मस्त पैकी। मित्रांनो आपला रवा मस्तपैकी भाजलेला आहे। आता आपण उतरून घेऊया। हे बघा मस्त पैकी आता रवा भाजलाय। चला आणि आपण आता गाजर परतून घेऊया चांगल्यापैकी। तेल आपलं गरम झालेलं आहे। चला तर आता आपण गाजर टाकून घेऊया। चांगला मस्त पैकी आपण गाजर हे बघा मस्त परतून घेऊया। आणि मग ह्याच्यातच आता आपलं सगळं इन्ग्रेडियंट सगळं टाकायचं आहे। मस्त जाळ लागलेला आहे। आपण आता वरखाल करून घेऊया। मित्रांनो आज जसं की मी याच्यात तेल टाकलेलं आहे, मग तुम्ही तूप वगैरे असं टाकू शकता, जेणेकरून मस्त पैकी आपलं गाजर आहे एक नंबर क्रिस्पी होईल। आता हळूहळू पाणी सुटत आले, आता हे नरम झाले। आता आपण बाकीची वस्तू ह्याच्यात टाकून देऊया। मस्त आपला जाळ पण लागला आहे, बघा मस्त पैकी आता पाणी सुटत चालले। आता मी ह्याच्यात दूध टाकेल, म्हणजे दुधाने कसं चांगलं शिजून होते आपले गाजर। बघा मस्तच। मी साखर पण टाकून देते, कारण दुधामध्ये साखर चांगली विरघळून होईल, मग साखर पण टाकून देते। जेवढं तुम्हाला लागते साखर त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। मी कमी ह्याच्यामध्ये करते तर कमी साखर टाकते। आता 2-4 मिनिटं आपण जरा चांगलं शिजवून घेऊया आणि मग बाकीचं टाकून घेऊया। मित्रांनो हे आपले गाजर मस्तपैकी नरम झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये रवा टाकूया। आता आपण याच्यामध्ये रवा टाकूया। चला आपले भाजलेले रवा आता याच्यात टाकूया आणि त्याच्या सोबतच आपले दूध पावडर, म्हणजे एकजीव मस्त पैकी एकजीव होईल आपला। चला मग मस्त पैकी आता परतून घेऊया। थोडस मी वरून तेल जरा टाकते, एकजीव करून घेऊया। आणि मग लागले त्याच्यात आपण वेलची पूड पण टाकून देऊया।
मम्मी आता मस्तपैकी मिक्स करते. मस्त आपले हे आपण कसं पाक आपण बनवत असतो, मग सेम तसंच आपल्याला करायचं आहे पाकासारखंच, म्हणजे की चिकटलं नाही पाहिजे. आणि नंतर ताटात काढून पहिलं तेल लावून ताटात काढून थोडा वेळ जरा फ्रीजर मध्ये ठेवून देऊया, म्हणजे की पटकन जरा सेट होतं. चला तर आता आपण काढून घेऊया. हे बघा मस्तच. आणि ताटाला तेल लावूया. बघा असं ताटाला तेल लावून घेतलं. आता ह्याचे लेअर बनवून घेऊया. मित्रांनो बघू शकता इथं आपण मस्तपैकी सेट करून ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बदाम टाकायचं, अजून फ्रीज मध्ये ठेवायचं. आणि याला आता फ्रीज मध्ये ठेवून देऊया. मित्रांनो बघू शकता आपण 15-20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवली होती आपली बर्फी. बघू शकता मस्तपैकी सेट झालेली आहे. काप करून घेऊया मस्तपैकी. मित्रांनो ही आहे आपली मस्तपैकी बर्फी. अजून आपण थोड्या वेळसाठी फ्रीज मध्ये ठेवलं असतं तर ही कडक झाली असती ना. चला आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार. अजून तुम्ही पण ही घरी बर्फी ट्राय करून बघा. टेस्ट करून दाखव. मित्रांनो एक नंबर झाले गाजराची आपली बर्फी. अजून गार पण आहे, अजून सुंदर झाली आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अजून कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.